श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. बहुतेक वेळा असं होतं की आपण खूप सारी सेवा करतो, खूप पारायण करतो, खूप काही स्तोत्र मंत्रांचं नामोच्चारण करतो किंवा अनेक तीर्थ ठिकाणं जी आहेत तेथे जाऊन स्नान करतो, तेथे जाऊन भेटी करतो, दर्शन घेतो, सर्व काही जी पूजाविधी आहे षोडोपचारपणे पूर्ण करतो, तरीही आपल्याला काहीच अनुभूती येत नाही. बहुतेक वेळा तर लोक अशी सुद्धा म्हणतात की बाबा रे, देवाचं जास्तच केलं तर देव जास्तच पाठी लागतो, म्हणजे जास्तच अडीअडचणी वाढतात. तर हे पहा, असं काही नसतं. आणि ज्यांना कुणाला खरंच असे प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी व्हिडिओ न चुकवता शेवटपर्यंत पहा, कारण यावरतीही एक सुंदर असा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, अगदी सर्व माझ्या स्वामी भक्तांसाठी आहे. कारण आज आहे गुरुवार आणि गुरुवारी आपण होता होईल तितकी स्वामी महाराजांची सेवा करत असतो. जे ते ज्याच्या त्याच्या परीने सेवा करतं. नित्य सेवा तर प्रत्येकाची चालूच असते, त्याचप्रमाणे होता होईल तितकी एक्स्ट्रा सेवा सुद्धा गुरुवारी केली जाते. तर तुम्ही कोणती सेवा करता हे निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा. तर पहा, आपण स्वामी केंद्रामध्ये जाऊन गुरुवारच्या दिवशी दर्शनसुद्धा घेतो. त्याचप्रमाणे जे काही प्रसाद असेल, स्नान असेल, दान असेल, हे सुद्धा आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही जर आपली इच्छाच पूर्ण होत नसेल, अगदी संकल्प करून पारायण केली, संकल्प करून सेवा केली, तरीही आपल्याला अनुभूतीच येत नसेल, तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा सुद्धा उपाय तुम्ही सर्वांनी करायचाच आहे. अगदी प्रत्येकाने करायचा आहे. अगदी कुणाच्याच आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही बाबा, आमचं सर्वच काही सुरळीत चाललेलं आहे, तरी हा उपाय जो सांगणार आहे हा उपाय करायचाच आहे. अगदी साधा सोपा सहज होणारा उपाय आहे. फक्त तुम्हाला पिरियड्स होतं आणि विटाळ असताना हा उपाय करता येणार नाही. घरातील महिला पुरुष कोणीही हा उपाय जरी केला तरीही चालणार आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे हा गुरुवारी करायचा. तुम्हाला पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या परीने जी होईल ती सेवा करतच असाल, परंतु हा उपाय किंवा ही सेवा करायचीच आहे. कोणीही असो, करायचीच आहे. पहा, तुमच्या आयुष्यामध्ये संततीप्राप्तीचं प्रॉब्लेम असेल किंवा विवाहाचे प्रॉब्लेम असतील, किंवा घरामध्ये लक्ष्मीच येत नसेल, आलेली लक्ष्मी टिकत नसेल, घरामध्ये कंटिन्यू समजा आजारपणा असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होत असतील, कलह घरामध्ये कंटिन्यू चालत असेल, किंवा तुमचा उद्योग व्यवसाय चालत नसेल, तुम्हाला नोकरीमध्ये खूप साऱ्या अडचणी असतील, तुमची मुलं चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील, किंवा उलट बोलत असतील, जेवण व्यवस्थित करत नसतील, किंवा 1-9,000 तुम्हाला ज्या काही समस्या असतील, प्रत्येक समस्येवरती जर रामबाण इलाज जर म्हटलं किंवा उपाय जर म्हटलं तर हा आहे. म्हणून सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येकाने पहा, काही प्रॉब्लेम असो नसो, एखादी इच्छा असते, माणूस इच्छेचा पुतळा आहे, निश्चित इच्छा असते, तर ही इच्छा ही आपली पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचाच आहे. तर उपायासाठी साहित्य 21 अख्खे तांदळाचे दाणे. जो तांदूळ जसा आपण भात बनवतो ते तांदळाचे अख्खे 21 दाणे तुम्हाला घ्यायचे आहे. अगदी कोणताही तांदूळ चालेल, रेशनिंगचा घ्या किंवा बासमती घ्या, कोलम घ्या, कोणताही घ्या. तुमच्याकडं तुम्ही जो घरामध्ये तांदूळ खाता तो तांदूळ जरी घेतला तरीही चालेल. फक्त ते जे तांदळाचे दाणे आहेत हे कुठेही तुटलेले नसावेत, म्हणजे कणी नसावी किंवा त्याला कीड वगैरे लागलेली नसावी. म्हणून घेताना 21च दाणे घ्यायचे आहेत, पण ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. अगदी थोडासुद्धा तुकडा त्याचा कट झालेला नसावा, असे अख्खे 21 दाणे तुम्हाला तांदळाचे घ्यायचे. त्यानंतर छोटासा लाल रंगाचा एक कपडा घ्या. कपडा किंवा पोटली जर भेटली तर पोटली घेतली तरी चालेल. पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात 5,000 रुपयामध्ये सहजरित्या मिळते, तर एक पोटली जरी घेतली तरी चालेल, किंवा जो कपडा घेतलाय तो सुई धाग्याने शिवून त्याची छोटीशी पिशवी जरी तयार केली तरीही चालेल. तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापराचा एक तुकडा घ्यायचा आहे, अगदी छोटासा तुकडा. भीमसेनी कापूर ओबडधोबडच असतो, त्याचा छोटासा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर घ्यायची आहे ती म्हणजे थोडीशी हळद किंवा कुंकू जरी घेतलं तरीही चालेल. हळद आणि कुंकू दोन्ही जरी घेतलं तरीही चालेल. तर हे एवढंसं साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आता काय करायचं आणि कसं करायचं.
हे सर्व साहित्य घ्यायचं, तुमच्या देवघराच्या समोर बसून तुम्हाला उपाय करायचा आहे. पहा, दिवसभरामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12च्या आतपर्यंत म्हणजे झोपायच्या आधीपर्यंत जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे. परंतु मी तर असं म्हणेल की सकाळच्या वेळेस जर उपाय केला तर मनही स्थिर असतं, घरात शांतता असते आणि मनामध्ये माइंड फ्रेश असतं, काही वेगळे विचार नसतात. तर यावेळेस जरी केलात तरी चालेल. परंतु काही कसं असतं, वर्किंग लोक असतात, नाही वेळ भेटत, तर ठीक आहे, तुम्हाला जेव्हा वेळ भेटणार आहे तेव्हा जरी तुम्ही केलात तरीही चालेल. आता देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून बसलात की त्यानंतर एक आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं, सर्व साहित्य एकत्र घेऊन बसायचं, समोर एक पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती सर्व साहित्य एका प्लेटमध्ये ठेवायचं, साईडला एका बाउलमध्ये पाणीसुद्धा घ्या किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते घेतलं तरी चालेल, गुलाब पाणी असेल ते घेतलं तरीही चालणार आहे. आता आता काय करायचं तर पहा, हे सर्व जे साहित्य तुम्ही घेतलेलं आहे निश्चित हे साईडला ठेवलं. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा, देवाच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा किंवा तुमचे अखंड ज्योत असेल, कंटिन्यू चालू असेल तर दुसरा एक्स्ट्रा दिवा लावायची गरज नाही. त्यानंतर धूप आणि अगरबत्ती जे काय आहे, तुमच्याकडं अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावा, धूप असेल तर धूप तुम्ही लावा किंवा दोन्हीही लावायचं असेल तर दोन्ही जरी लावलं तरीही चालेल. हे लावून एका बाजूला ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला त्या पाटावरती जी प्लेट तुम्ही घेतलेली आहे, जे 21 दाणे तांदळाचे घेतलेले आहेत, या 21 दाण्यावरती तुम्हाला तुम्ही अर्धे अर्धे जरी दाणे केले तरी चालेल किंवा अगदी 21 दाणे जरी घेतले पूर्ण आणि त्याच्यावरती फक्त हळद टाकली आणि त्याला थोडंसं गंगाजल शिंपडून ते लाल करून घ्यायचे आहेत किंवा सॉरी, हळद टाकल्याच्यानंतर पिवळे होणार, कुंकू टाकले तर लाल होणार, तर तुम्ही लालही करू शकता किंवा पिवळेही करू शकता, तुम्हाला जसं शक्य आहे तसं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर याच्या आपल्याला अक्षदा बनवून घ्यायच्या आहेत. तर पहा, बहुतेक जणांच्या घरामध्ये अक्षदा असतात, काही लोकांच्या घरात नसतात, तर त्यांनी या पद्धतीने करायचं. त्यानंतर 5-1 मिनटं हे जरा फॅनच्या पुढं वगैरे ठेवायचं, म्हणजे काय होतं, हे पटकन सुकून जातं आणि पटकन कोरडं वगैरे झालं की ते खराब होत नाहीत. म्हणून या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या अक्षदा आहेत ह्या तुम्हाला थोडं फॅन खाली वगैरे सुकवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही लाल रंगाचा जो काही कपडा घेतलेला आहे, या कपड्यावरती ह्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि या अक्षदांवरती तुम्हाला जो भीमसेनी कापूर मी सांगितलेला आहे, भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. त्यानंतर याला तुम्हाला काय करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती दाखवायचं आहे आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं दाखवून झालं की याची हे जे आहे हे सर्व साहित्य तुम्हाला हातावरती घ्यायचं आहे, तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं आणि श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण करा किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल तर तो जरी म्हटलात तरी चालेल किंवा श्री स्तोत्र म्हणा किंवा महालक्ष्मी स्तोत्रमचं जरी पठण तुम्ही केलं तरीही चालणार आहे. तर तुम्हाला जे महालक्ष्मीचा मंत्र येत असेल, जो कोणता येत असेल तो जरी म्हटला तरी चालेल. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जरी 108 वेळा जरी तुम्ही म्हटलात तरीही चालेल. तुम्हाला जितक्या वेळा म्हणणं शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता. आता समजा तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर पण ताई आम्हाला सेवा करायची आहे, मग कसं, तर यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करा आणि लावून द्या आणि तुम्ही फक्त त्या हातावरती ठेवून श्रवण करत देवघराच्या समोरच बसा आणि त्यानंतर हे जे काही अभिमंत्रित झालेले 21 तांदळाचे दाणे आहेत हे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तर ह्या फोटोच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा अर्पण करायचे आहे. हे अर्पण करताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, तुम्हाला जी कोणती तुमची इच्छा असेल किंवा तुमचा जो कोणता प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आता समजा माता लक्ष्मीचा घरात काही फोटो नाही तर आपली स्वामीचा फोटो निश्चित आपल्या घरात असतो, तर स्वामीच्या समोर जरी तुम्ही ठेवून प्रार्थना जरी केली तरीही चालेल. तुमचे जे काही इच्छा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी जर प्रार्थना केली तरी चालेल. समजा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचं सगळं सुरळीत आहे, तर फक्त माता लक्ष्मीला किंवा आपल्या स्वामीला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी आत्तापर्यंत जशी मला साथ दिलेली आहे, जशी माझ्यासोबत राहिलेली आहे, तशी इन फ्युचर म्हणजे पुढे सुद्धा माझ्या नेहमी सोबत राहा, माझ्यावरती कोणतंही संकट येऊ देऊ नको, जरी आलंच तरी ते पेलण्याची ताकद मात्र माझ्यामध्ये दे आणि नेहमी तू माझी साथ ठेव किंवा नेहमी तू माझ्या सोबत राहा, अशी फक्त तुम्हाला प्रार्थना करायची आहे. काही मागण्याची गरज नाही, काही नाही. स्वामी ही ब्रह्मांड नायक आहे, भगवंताला 33 कोटी देवांना सर्व काही माहिती असतं, कारण त्यांनीच आपल्याला घडवलेलं आहे म्हणल्यावरती आपल्या जीवनामध्ये जे काही चढ उतार होत आहे हे सर्व काही भगवंत पाहत आहेत, म्हणून त्यांना वेगळं असं स्पेशली सांगायची गरज नसते. परंतु ह्या ज्या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत ह्या करणं गरजेचं आहे. आता तांदूळ काय घ्यायचा,
आपणा सर्वांना माहिती आहे पहा, प्राचीन काळापासून म्हणजे आपण ऋषीमुनी वगैरे पाहिलेले आहेत. तर हे सुद्धा या तांदळाचे वेगवेगळे उपाय करताना आपण पाहिलेले आहे. या तांदळामुळं त्यांचे जे काही विचार होते, विचारांमध्ये एक धार होते, विचारांना एक वेगळं काय म्हणते, एक वेगळं तेज होतं, विचारांना एक वेगळी कल्पना होती. म्हणजे त्यांचे विचार वेगळेच होते, त्यांचे जे काही विचार करण्याची पद्धती होती ही खूप वेगळी होती. त्याचप्रमाणे हे जे तांदूळ आहे, तांदळाचे उपाय कधीच खाली हात जात नाही. प्रत्येक देवी देवतांना तांदूळ म्हणजेच अक्षदा अतिशय प्रिय आहे. आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अक्षदा. त्याचप्रमाणे आपले जे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा, त्यांना सुद्धा अक्षदा अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर शिवलिंग जे आहे, शिवलिंगावरती सुद्धा आपण तांदूळ म्हणजे अक्षदा अर्पण करतो, तर त्यांना सुद्धा अक्षदा अतिशय प्रिय आहे. म्हणजे असा कोणतीच देवी देवता नाही की ज्यांना अक्षदा प्रिय नाहीत. प्रत्येक देवी देवतांना अक्षदा प्रिय आहेत. म्हणून आपल्याला हा अक्षदेचा, हा तांदळाचा उपाय करायचाच आहे. किती वेळा करायचा तर पहा, हा जो उपाय आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार करायचा आहे. परंतु हा उपाय गुरुवारी करायचाच आहे. आणि त्यानंतर हे जे तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी मातेला किंवा स्वामीला अर्पण करणार आहात. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, देवपूजा करताना हे तांदूळ उचलायचं आणि जे पशु असतील किंवा जे काही पक्षी वगैरे असतात पहा, त्यांना तुम्हाला हे तांदूळ खाऊ घालायचे आहेत. समजा तुमच्या तिथं नाही तर जे काही पाणी वगैरे तुमच्याकडे असेल, म्हणजे नदी वगैरे काही असेल, ओढा वगैरे, तर तेथे जरी तुम्ही हे तांदूळ पाण्यामध्ये जरी सोडले तरी चालेल. का तर जे काही पाण्यातील जलचर आहेत त्यांच्या मुखी ते तांदूळ लागणार आहे. किड्या मुंग्या यांनी हे तांदूळ खावं अशा ठिकाणी तुम्हाला हे तांदूळ टाकायचं आहे. फक्त कुणाच्या पायंदळी येणार नाही एवढी मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पहा, हा उपाय करून पहा, तुमच्या जीवनामध्ये इतका बदल होताना दिसेल की तुम्ही स्वतःहून येऊन सांगाल की हो ताई, खरंच खूप प्रभावी छान असा हा उपाय आहे. उपाय नाही, सेवा जरी म्हटलं तरीही हरकत नाही. कारण यामुळं आपल्याकडनं श्री सुक्तमचं पठण होणार आहे किंवा महालक्ष्मी मंत्राचं पठण होणार आहे, किंवा आपण जी काही सेवा करत आहोत त्या सेवेमध्ये अजून एक सेवा फक्त ॲड होणार आहे. परंतु आपल्याला याचा अनुभव खूप छान येणार आहे. आपल्या घरामध्ये जे काही वाईट नजर होती, दोष होते, बाधा होत्या, इडापिडा होत्या, सर्व काही नष्ट होणार आहे. पहा, महादेवच्या पिंडीवरती आपण ज्यावेळेस अक्षता चढवतो किंवा तांदूळ अर्पण करतो, तर त्यावेळेस अपमृत्यूचं ते भय आपल्या कुटुंबातील कुणालाही असो किंवा कुटुंबाला असो, ते भय दूर होतो किंवा अपमृत्यू टळतात. त्याचप्रमाणे आपल्या घरावरती येणारं जे काही संकट आहे, कोणी बंधनात असेल एखाद्या, तर त्या बंधनातून मुक्तता होण्यासाठी सुद्धा तांदळाचे उपाय खूप महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे समजा एखाद्यावरती कोर्ट कचेऱ्या असतील किंवा कोणत्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये तो फसलेला असेल किंवा कोणती एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, विवाहाची असो, संतती प्राप्तीची कोणतीही इच्छा असो किंवा एखादं घर जमीन जमला, नोकरीची कोणतीही असो, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तांदळाचे उपाय खूप महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादा शत्रू त्रास देत असेल किंवा विनाकारण तुमच्या वाट्याला जात असेल, तुम्हाला अपमानित करत असेल, तरी तुम्ही हा उपाय जर केला तर त्यातून तुमची सुटका होणार आहे, मुक्तता होणार आहे. म्हणून निश्चित माझे ताईंनो, दादांनो, हा उपाय करून पहा. खूप पोटतिडकीने सांगते, कारण उपाय खूप महत्त्वाचा आहे. आणि आपले कोणतेच उपाय हे फक्त इथून तिथून उचलून तुमच्यापर्यंत आणलेले नसतात, तर स्वतः अनुभव घेतलेले असतात. कुणाला तरी परफेक्ट अनुभव आलेले उपायच मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. ज्यावेळेस माझ्याकडे माहिती नसते, निश्चित तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ टाकत नाही, परंतु ज्यावेळेस परफेक्ट माहिती असते ही निश्चित मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. का तर स्वामी माझ्याकडनं तोडकी मोडकी जी काही सेवा करून घेत आहे त्यात मी माझं खरंच भाग्य समजते. तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निर्जू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.